भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच SIR हे राबवले जात आहे आणि यात जर बघितले गेलं तर प्रशासनाकडून देखील आवाहन करण्यात येत आहे ज्या 2002च्या ज्या मतदान यादीनुसार सर्वांनीच यामध्ये या मोहिमेत सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि याच अनुषंगाने बघितले गेलं तर निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार तसाच तालुक्याचे दंडाधिकारी गुट्टे सर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. जे भारत निवडणुकीच्या आयोगाच्या माध्यमातून बघितले गेलं सूचनेनुसार जे SIR आहे म्हणजेच जे पुनरीक्षण कार्यक्रम आहे हे उद्देश नेमकं काय आहे याचा आणि आपण काय आवाहन करणार आहात मतदारांना? SIRचं मूळ लॉंग फॉर्म म्हणलं तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. साधारणतः मागच्या 25 वर्षापूर्वी भारत सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये हे SIR राबवलं होतं. म्हणजे या SIR अंतर्गत अस्तित्व असलेली त्यावेळेसची मतदार यादी ही पूर्णतः आमच्या क्षेत्रीय मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत व्हेरीफाय केलेली होती आणि तिलाच आपण SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं म्हणतो. आता हे तब्बल 25 वर्षानंतर हे 2026 मध्ये हे रिव्हिजन चालू आहे आणि ऑलरेडी हे रिव्हिजन इतर राज्यात काही राज्यात पार पडलेलं आहे, विशेषतः बिहार वगैरे अशा राज्यात पार पडलेलं आहे. आणि अशा ठिकाणी बऱ्यापैकी ज्यांचा लिंकेज किंवा जे व्हेरीफाय केल्यानंतर अपात्र मतदार आहेत त्यांची नावे देखील वगळण्यात आलेली आहेत. आता एकीकडे बघितलं गेलं सर तर या मोहिमेत 2002च्या ज्या मतदार यादीतले जे मतदार आहे यांना 2024च्या यादीमध्ये जोडण्याचं काम केलं जात आहे. मात्र यामुळे नेमकं कोणता फायदा होणार आहे? मुळात कायद्यान्वये भारत निवडणूक आयोगाला अधिकार आहेत की संबंधित मतदार यादींचं नाव नोंदणी करणे किंवा अपात्र मतदार असतील त्यांना वगळणे, तक्रार आली असेल तर त्याला वगळणे, त्याचाच हा भाग म्हणून त्यांनी ही SIR पूर्णतः महाराष्ट्र राज्यात राबवण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत आपलं काम चालू आहे. आणि खुलताबादमध्ये साधारणतः माझ्याकडे आमच्या BLO आपण ज्यांना म्हणतो त्यालाच आपण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणतो, त्यांनी एकूण खुलताबाद तालुक्यातील असणाऱ्या 1,01,284 मतदारापैकी जवळपास 69% मतदार म्हणजे 69 ते 70 हजार मतदारांचं मॅपिंग केलेलं आहे. म्हणजे मॅपिंग म्हणजे असं की हे मतदार 2002 मध्ये होते किंवा 2002 मध्ये जर नसतील समजा तर त्यांचे आई वडील तरी 2002च्या मतदार यादीमध्ये होते. त्यामुळे ह्या 69% जे मतदार आता झालेले आहेत त्यांना कुठली चिंता करण्याची गरज नाही. राहिला विषय अजून 30% मतदारांचं मॅपिंग होणं अपेक्षित आहे. मी आपल्या या माध्यमातून आवाहन करतो की सगळ्यांनी जे सर्व मतदार आहेत त्यांनी पॅनिक न होता, घाबरून न जाता आपल्या कार्यक्षेत्रातील जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत त्यांना संपर्क करावा. आपल्या 2002 मध्ये आपले आई वडील, नातेवाईक कुणी जे असतील त्यांचे पुराव्यासहित त्यांचं लिंकिंग करावं, जे नवीन मतदार असतील त्यांनी. आणि जे जुने मतदार आहेत की ज्यांचं 2002च्या यादीमध्ये नाव आहे त्यांनी फक्त नाव कळवायचं आहे आणि क्रमांक कळवायचा आहे आणि EPIC क्रमांकावरून ते आम्ही शोधू आणि त्याला मॅपिंग झाल्यानंतर त्यांनी निश्चिंत राहायचं आहे की त्यांचं कुठल्याही प्रकारे नाव वगळलं जाणार नाही. आता याच प्रश्नाचे तुम्ही जे BLO मार्फत बघितलं गेलं जे ऍप्सवर आपलं काम सुरू आहे आणि तांत्रिक दृष्टिकोनाची ही प्रक्रिया किती पारदर्शक आणि किती जलद गतीने होती? सगळी प्रक्रियेची देखरेख ही भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत असल्यामुळे याच्यात कुठलीच शंका नाही. सगळी प्रक्रिया ही ऑनलाईन होत आहे आणि त्याच्यामध्ये EPIC क्रमांकाशी अटॅच ज्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर त्याचं मॅपिंग होत असतं. फक्त काही जणांना प्रश्न पडेल की अद्याप 70% झालेलं काम आहे, 30% राहिलेलं आहे. तर आम्हाला खात्री आहे, आमचा रेग्युलर आढावा चालू आहे. तर प्री SIR मध्ये आम्ही जवळपास 80 ते 90% काम करू आणि जे उर्वरित समजा जे 10% लोक असतील त्यांना जर समजा कुठला 2002 मध्ये पुरावा सापडला नसेल किंवा इतर ठिकाणाहून जे स्थलांतरित झाले, उदाहरणार्थ हैदराबाद असेल किंवा इतर महाराष्ट्राच्या इतर भागातून जो अमराठी वर्ग काही स्थलांतरित झाला असेल तर अशा लोकांसाठी त्यांच्या तिथल्या यादीतून नाव शोधून देखील आता मॅपिंग करता येत असल्यामुळे आम्ही तशी कार्यवाही सुरू केलेली आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही. आता जसं की 2002 मधील जे मतदार आहे विशेषतः मुला मुलांचे जे प्रोग्नेसी म्हणजे वंशज म्हणून जोडण्याच्या प्रक्रियेबद्दल
आपले जे यामुळे नवीन मतदारांची नोंदणी सोपी होईल का? हा, सोपी मुळात SIR चा हेतू असा आहे की जे मतदार आहेत त्याच्यामध्ये बाहेरच्या देशातून येऊन कुणी घुसखोरी करणार नाही अशी अपेक्षा आहे. आणि तसे जर काही मतदार असतील तर त्यांचं नाव वगळणं एक आमचं कर्तव्य आहे. मुळात ही प्रक्रिया आहे. त्यामुळे जे जुनाईन मतदार असतील त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्यांचे नाव फक्त एवढंच करायचे त्यांना की स्वतः जाणे, BLOना भेटणे आणि त्यांचं नाव जे मतदार यादीत आहे 2002च्या ते कळवणे. नसेल नाव तर त्यांच्या वडिलांचं नाव असणार आहे, कारण ते इथलेच रहिवासी आहेत, ते कळवणे. किंवा जर बाहेरून स्थायिक कोण आलेले असतील, हैदराबाद असेल किंवा मुंबई असेल किंवा अदर स्टेटमध्ये MP मधून आले असतील, त्यांनी तिथल्या मतदार यादीमध्ये ऑनलाईन नाव शोधून आमच्या BLOला कळवायचे, तर आपण त्यांचं प्रोजेनी मॅपिंग करून घेणार आहोत. आता ज्या महिलांची नावे 2002ची यादीत नव्हती, मात्र त्यांनी आपल्या पालकांच्या किंवा आजी आजोबांच्या कागदपत्रांच्या आधारे नाव कसे नोंदावे? त्यांनी काहीच करायचं नाही, फक्त आमच्या BLOना आपण संपर्क करायचा आहे. जास्त तांत्रिक गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही, परंतु BLO त्यांना समजून सांगतील. ज्यांच्या वडिलांचं नाव जर समजा इतर तालुक्यात असेल, फक्त त्यांच्या 2002 मध्ये त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे त्यांच्याशी लिंकेज करणं एवढंच काम आहे. त्यामुळे एवढी काही मोठी गोष्ट नाही. फक्त आव्हान एवढंच आहे की SIR च्या सुरुवातीला आपल्याला अगोदर जास्तीत जास्त मॅपिंग होणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते मतदार हे आमचे कायम मतदार आहेत, त्यांना कुठली चिंता करण्याची कारण असणार नाही. एक शेवटचा प्रश्न, मतदारांना आपण काय आव्हान करणार? मतदारांना आपल्या माध्यमातून माझं एवढंच आव्हान आहे, आमचं फील्ड स्तरावर काम मोठ्या गतीनं चालू आहे. तर सगळ्या BLOना आपण संपर्क करावा आणि SIR मध्ये आपली मॅपिंग करून घ्यावी. बाकी जे तांत्रिक सहाय्य आहेत त्यांच्यासाठी आम्ही सगळे BLO प्रशिक्षित केलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते देतील आणि तुमचं SIR मॅपिंग करून घेतील. धन्यवाद. नक्कीच हे होते तालुक्याचे धंदाधिकारी तसेच तहसीलदार गुट्टी सर यांनी आता सांगितलेलं आहे. सर्व मतदारांना देखील सूचना केलेल्या आहे. लवकरात लवकर आपली जे मतदार नाव नोंदणी आहे ती लवकरात लवकर करून घेणे अशी देखील आव्हान प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.